मुलांना आजच्या तासिकेला बघूया आपण फ्रॅक्शनचा पुढील भाग. कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन म्हणजे सारख्या फ्रॅक्शनची तुलना. आता ही एक स्ट्रिप दिली आहे. अ स्ट्रिप वॉज डिवायडेड इंटू 5 इक्वल पार्ट्स. ही जी स्ट्रिप्स आहे ही 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केली आहे. 1 2 3 4 5 हे 5 इक्वल पार्ट केले या पट्टीचे. याचाच अर्थ काय होतो, इट मीन्स दॅट ईच पार्ट इज 1/5. म्हणजे हा प्रत्येक भाग कितीचा आहे तर 1/5चा. हे जे 5 भाग आहेत तर प्रत्येक भाग 1/5 1/5 असे हे 5ही भाग आहेत. द कलर पार्ट इज 3/5. आता याच्यातले कलर पार्ट्स किती आहेत तर 3 आहे. 1 2 3 कितीपैकी तर 5 पैकी. मग 3/5 इज अ कलर पार्ट अँड व्हाईट पार्ट इज 2/5. म्हणजे याच्यामधला व्हाईट पार्ट किती आहे तर 2 भाग व्हाईट आहेत. कितीपैकी तर 5 पैकी. म्हणून व्हाईट पार्ट इज 2/5. द कलर पार्ट इज बिगर दॅन द व्हाईट पार्ट. आता हा कलर पार्ट ह्या व्हाईट पार्टपेक्षा मोठा आहे. दिस टेल्स अस दॅट 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. याचाच अर्थ काय होतो तर 3/5 हे 2/5पेक्षा मोठे आहे. ते असं लिहिलं जातं, 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. आता अजून एक दुसरं उदाहरण बघूया आपण. ही एक स्ट्रीप आहे. याचे सारखे 8 पार्ट डिवाइड केले. 1 2 3 4 5 6 7 8 8 पार्टमध्ये ही स्ट्रीप डिवायडेड केलेली आहे. आता त्याच्यामध्ये 2 कलर्स वापरलेले आहेत. हे कलर जे आहेत ते एका रंगाचे किती पार्ट्स आहेत बघा, 1 2 3 4. आणि दुसऱ्या रंगाचे किती पार्ट्स आहेत तर 1 2 3. मग ते कसं लिहिलं जातं बघा, कलर पार्ट 3/8 म्हणजे या 8 पैकी हे 3 एकाच रंगाचे पार्ट्स आहेत. आणि दुसऱ्या कलरचे पार्ट्स किती आहेत तर 4 आहेत. 1 2 3 4 कितीपैकी तर हे टोटल 8 पार्ट सारखे इक्वली डिवाइड केले, त्याच्यापैकी 4 म्हणजे 4/8. आता याच्यामधला मोठा पार्ट कोणता आहे तर हा 4 पार्ट मोठा आहे. मग 4/8 इज ग्रेटर दॅन 3/8. म्हणजेच काय तर 4/8 हा जो फ्रॅक्शन आहे, हा जो भाग आहे तो मोठा आहे. इन लाईक फ्रॅक्शन द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्युमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा न्युमरेटरमधला जो नंबर मोठा असतो तो फ्रॅक्शन मोठा. आता न्युमरेटर बघा, याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 4 आहे. मग याच्यामधला बिग नंबर कोणता तर 4. मग 4/8 इज अ बिग फ्रॅक्शन म्हणजेच ग्रेटर फ्रॅक्शन. कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्युमरेटर. आता काय करायचं आपण, इक्वल न्युमरेटर असेल तर कसं कंपेअर करतात ते बघूया. ही एक स्ट्रीप आहे. स्ट्रीप एकाच आकाराची आहे. त्याचे 3 पार्ट्स केलेले आहेत, 1 2 3. आणि त्याच्यामध्ये कलर्ड किती आहेत तर 2 म्हणून 2/3. किती पार्ट्स केले आहेत बघा, इक्वल 3 केले आहेत. याच्यामध्ये 4 केले आहेत, 1 2 3 4. एका सारख्या आकाराची स्ट्रीप आहे, फक्त त्याचे पार्ट्स वेगळे केलेले आहेत. खालच्या तिसऱ्या स्ट्रीपमध्ये किती पार्ट 5 आहेत, 1 2 3 4 5. आता याच्यामधले कलर पार्ट्स किती आहे बघा, 2 ऑफ द 3 इक्वल पार्ट ऑफ द स्ट्रीप म्हणजेच 2/3. याच्यामध्ये 2/4 आणि तिसऱ्या स्ट्रीप्समध्ये जे आहेत ते 2/5 म्हणजे 5पैकी 2 भाग कलर केले. आता बघा याच्यामध्ये काय सेम आहे तर न्युमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर डिफरंट आहे. मग याच्यामध्ये जो न्युमरेटर स्मॉल असतो तो सर्वात ग्रेटर असतो, तो सर्वात मोठा फ्रॅक्शन असतो. पुन्हा बघा, जेव्हा न्युमरेटर सेम असतात तेव्हा जो डिनॉमिनेटर लहान दिसतो तुम्हाला. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर बघा 3 4 5. आता याच्यामध्ये कोणता आहे 3 इज अ ग्रेटर फ्रॅक्शन आणि 2/5 इज अ स्मॉलर फ्रॅक्शन. का तर हा दिसायला मोठा आहे तुम्हाला म्हणून हा फ्रॅक्शन लहान. आणि जो सर्वात लहान डिनॉमिनेटर असतो तो सर्वात मोठा फ्रॅक्शन तयार होतो. म्हणून ऑफ 2 फ्रॅक्शन विथ इक्वल न्युमरेटर द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनॉमिनेटर इज द स्मॉलर फ्रॅक्शन. म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो तो फ्रॅक्शन सर्वात लहान असतो. म्हणजे याचे कंपॅरिझन केलं आपण तर बघा 2/3 इज ग्रेटर दॅन 2/4.
2/4 इज ग्रेटर दॅन 2/5. म्हणजे सर्वात लहान कोण झाला तर 2/5. म्हणून लक्षात ठेवा, जर न्यूमरेटर सेम असेल तर डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर मोठा असतो तो फ्रॅक्शन सर्वात लहान असतो. आता प्रॅक्टिस सेट 19 आपण 19 मधली काही गणितं सोडवूया. राईट द प्रॉपर सिम्बॉल विथ ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल इन द बॉक्स. त्या बॉक्समध्ये तुम्हाला तिन्हीपैकी कोणतं तरी एक साईन द्यायचं आहे. आता बघा हे उदाहरण 3/7 अँड 3/7. दोन्ही फ्रॅक्शन कसे आहेत तर न्यूमरेटर पण सेम आहे आणि डिनॉमिनेटर पण सेम आहे, म्हणून ते इक्वल आहेत. मग आपण आन्सर काय लिहिणार आहोत? 3/7 इक्वल टू 3/7. दुसरं उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये 2/11 आणि 10/11. आता डिनॉमिनेटर सेम आहे. मग न्यूमरेटरमध्ये कोणता नंबर आहे? 2 आणि 10. याच्यामधला बिग नंबर कोणता आहे बघा? 10 आहे. म्हणजेच बिग फ्रॅक्शन कोणता? 10/11. 10/11 इज अ ग्रेटर फ्रॅक्शन कोणापेक्षा तर 2/10 पेक्षा. म्हणजे 2/11 हा स्मॉल फ्रॅक्शन आहे आणि 10/11 हा ग्रेटर फ्रॅक्शन आहे. तिसरं उदाहरण, पुढचं उदाहरण घेऊया आपण. 5/8 आणि 5/9. आता याच्यामध्ये बघा न्यूमरेटर सेम आहे. न्यूमरेटर काय आला आहे? 5 आणि 5. डिनॉमिनेटर इज डिफरंट, 8 अँड 9. आपण आता शिकलो त्यानुसार काय आहे, जो डिनॉमिनेटर मोठा असतो कम्पॅरेटिव्हली तो फ्रॅक्शन स्मॉल असतो. म्हणून आता याच्यातमधला डिनॉमिनेटर किती आहे? 8 आणि 9. हे दोन वेगवेगळे आहेत पण न्यूमरेटर सेम आहेत, म्हणून याच्यामधला जो 9 आहे हा मोठा दिसतो ना नंबर. मग 5/9 हा स्मॉल फ्रॅक्शन आहे. कोणापेक्षा तर 5/8 पेक्षा. 5/8 हा ग्रेटर फ्रॅक्शन आहे. ऑफ टू फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर, द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनॉमिनेटर इज द स्मॉलर फ्रॅक्शन. ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन स्मॉलर असतो. म्हणजे आता या उदाहरणामध्ये स्मॉलर फ्रॅक्शन कोणता तर 5/9. कंपेरिंग अनलाईक फ्रॅक्शन. भिन्न अपूर्णांक जे आहेत त्याचा कंपॅरिझन शिकूया आपण. टू कंपेअर अनलाईक फ्रॅक्शन वी कन्वर्ट देम इन टू देअर इक्वॅलंट फ्रॅक्शन सो दॅट देअर डिनॉमिनेटर आर द सेम. या उदाहरणामध्ये बघा 4/11 अँड 1/5. याच्यामध्ये न्यूमरेटरही सेम नाही आणि डिनॉमिनेटरही सेम नाही. याचा अर्थ हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय करायची आपल्याला? पहिले लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. मग पहिल्या फ्रॅक्शनला सेकंड डिनॉमिनेटरनी आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला फर्स्ट डिनॉमिनेटरने आपण मल्टिप्लाय करतो. 4/11 याला 5नी मल्टिप्लाय केलं आणि 1/5ला आपण 11नी मल्टिप्लाय केलं. आपल्याला कोणते दोन फ्रॅक्शन मिळालेत बघा? 20/55 आणि 11/55. आता डिनॉमिनेटर इज सेम, डिनॉमिनेटर सेम आला आहे. मग न्यूमरेटरमध्ये बघा 20 आणि 11. याच्यामधला बिग नंबर कोणता आलेला आहे? 20. मग तो फ्रॅक्शन मोठा. मग 20 हा न्यूमरेटर कोणाचा बिग आहे तर 4/11 आणि स्मॉल फ्रॅक्शन कोणता तर 1/5. मग 1/5 हा स्मॉल फ्रॅक्शन आणि 4/11 हा बिग फ्रॅक्शन. ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन. ही एक स्ट्रीप आहे, ती 7 पार्टमध्ये इक्वली डिवाईड केली आहे. त्याच्यामध्ये 2 कलर वापरले आहेत. एक सारखा रंग हा वरचा आहे आणि दुसरा एक सारखा रंग आहे. असे 2 कलर वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये या 7 पार्टमधला तिसरा पार्ट जो आहे तो एका सारख्या कलरने दाखवला आहे, म्हणजेच 3/7. आणि दुसरा पार्ट जो आहे ते 2 पार्ट एका कलरने दाखवलेले आहेत. कितीपैकी तर या 7 पैकी. म्हणून द पार्ट ऑफ वन कलर इज 3/7 अँड दॅट विथ द अदर कलर इज 2/7. म्हणजे एका रंगाने 3/7 पार्ट दाखवले आहे आणि दुसऱ्या रंगाने 2/7 पार्ट दाखवला आहे. मग द टोटल कलर पार्ट इज शोन बाय द फ्रॅक्शन. आता या फ्रॅक्शनमध्ये टोटल कलर पार्ट किती आहेत बघा? 1 2 3 4 5. 5 हे कलर पार्ट आले आहे. तेच आपण गणित कसं सोडवलं आहे? इट मीन्स 3/7 + 2/7 इक्वल टू, आता
डिनॉमिनेटर सेम आहे 7, तो कॉमन डिनॉमिनेटर लिहायचा 7 आणि न्यूमरेटरमध्ये त्या नंबरची ॲडिशन करून दाखवायची. 3 + 2 = फ्रॅक्शन आला आहे 5/7. अजून एक उदाहरण बघूया आपण. एक सर्कल आहे, त्याचे 8 सारखे पार्ट केले आहेत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 इक्वल पार्ट केलेले आहेत या सर्कलचे. याच्यामधले एका कलरने दाखवलेला आहे हा 3 भाग. बघा 1 2 3 1 2 3 कितीपैकी ते 8 पैकी. मग 3/8. दुसरा कलर आहे, या 8 पार्टपैकी 2 भाग कलर दाखवलेले आहेत, मग 2/8. आणि हा एक कलर वेगळा दाखवला आहे, हा 8 पार्टपैकीच हा वेगळा कलर आहे म्हणून 1/8. आता आहे द टोटल कलर पार्ट इज. आता या 8 पार्टपैकी कलर पार्ट्स किती दाखवले आहेत बघा. 1 2 3 4 5 6. मग बघा 3/8 + 2/8 + 1/8. डिनॉमिनेटर इज कॉमन. मग याचा कॉमन डिनॉमिनेटर लिहायचा 8 आणि न्यूमरेटरमध्ये काय काय दाखवलं आहे 3 2 1. याची ॲडिशन करून दाखवायची आहे. 3 + 2 + 1. तुम्हाला मिळालेला फ्रॅक्शन आहे 6/8. When adding like fraction, we add the numerator of the two fraction and write the denominator as it is. म्हणजे डिनॉमिनेटर कॉमन लिहायचा आहे आणि न्यूमरेटरमध्ये ॲडिशन करून दाखवायचे, म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन मिळतो. If numerator and denominator of a fraction are equal, the fraction is equal to 1. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जेव्हा सारखे असतील तेव्हा तो फ्रॅक्शन 1 असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे हा 6 आहे. समजा इथे 8 असतात तर तुमच्या आन्सरमध्ये 8/8 म्हणजे आन्सर किती आलं 1. मग जेव्हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हे सारखे असतात नंबर, त्यावेळी तो फ्रॅक्शन 1 असतो. प्रॅक्टिस सेट 20. त्याच्यामधलं एक उदाहरण बघू आपण. आत्ताच बघितलं आपण. जर डिनॉमिनेटर सेम असतील तर 2/10 + 4/10 + 3/10. डिनॉमिनेटर इज इक्वल. त्याच्यामधला हा डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. मग आपली फर्स्ट स्टेप काय असते, आपण न्यूमरेटर त्याच्या कॉमन डिनॉमिनेटर लिहून घेतो. मग आपण कॉमन डिनॉमिनेटर लिहून घेतला आणि न्यूमरेटरमधले जे नंबर्स आहेत त्याची ॲडिशन दाखवलेली आहे. 2 + 4 + 3 = 9. मग मिळालेला फ्रॅक्शन कोणता आपल्याला 9/10. हे वर्ड प्रॉब्लेम आहे. मदर गेव 3/8 of 1 गवाज टू मीना and 2/8 of गवाज टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ द गवाज डिड शी गेव देम ऑल टुगेदर. आईजवळ एक पेरू आहे, त्या पेरूचे सारखे इक्वल 8 पार्ट केले आहेत आईने आणि त्याच्यामधले 3 पार्ट म्हणजे 8पैकी 3 पार्ट आईने मीनाला दिला आणि 8पैकी 2 पार्ट आईने गीताला दिला. तर दोघांना मिळून आईने ते पेरूचे किती भाग दिले असा प्रश्न विचारला आहे. दोघांना मिळून याचा अर्थ आपण काय करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत. ॲड 3/8 and 2/8 दाखवलं आहे. आता इथे बघा डिनॉमिनेटर पुन्हा इक्वल आले आहे. मग कॉमन डिनॉमिनेटर लिहिलं आहे इथे 8 आणि न्यूमरेटरमधले जे नंबर आहे त्याचे ॲडिशन करून दाखवले. 3 + 2. मिळालेला फ्रॅक्शन आहे 5/8. म्हणजे आईने किती पार्ट दिला आहे त्या दोघींना, मीनाला आणि गीताला, तर 5/8. शी गेव ऑल टुगेदर 5/8 पार्ट ऑफ गोवाज टू देम. सबट्रॅक्शन ऑफ द लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन. हे एक स्ट्रीप आहे, त्या स्ट्रीपचे सारखे इक्वली किती पार्ट्स केले आहेत बघा. 5 इक्वल पार्ट्स आहेत. 1 2 3 4 5. हे 5 इक्वल पार्ट्स केलेले आहेत एका पट्टीचे, ते सारखे आहेत. आता याच्यामध्ये कलर किती आहेत बघा, तर कलर 4 आहेत. 1 2 3 4. कितीपैकी, तर 5 पैकी. म्हणजेच 4/5 पार्ट ऑफ द फिगर इज कलर्ड. या आकृतीमध्ये किती भाग कलर केला आहे, तर 4/5. आता प्रत्येक पार्ट कितीचा आहे, तर 1/5 1/5 1/5 असा हा प्रत्येक पार्ट जो आहे तो 1/5चा आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं आपण, याच्यातला एक पार्ट रिमूव्ह केला आहे, म्हणजे एक भाग कमी केलेला आहे. मग कमी केला आहे तर बघा तुम्हाला किती पार्ट्स मिळाले आहेत, हे 3 पार्ट्स मिळाले आहेत. एक कमी केल्यानंतर 5पैकी 3च भाग कलर राहिलेले आहेत. म्हणून 4/5 - 1/5
म्हणजे एक आपण कमी केल्यानंतर डिनॉमिनेटर कॉमन डिनॉमिनेटर घेतला आपण 5, न्युमरेटरमध्ये 4 - 1 = 3. मग मिळालेला फ्रॅक्शन आहे 3/5. वेन सबट्रॅक्टिंग अ फ्रॅक्शन फ्रॉम अनदर लाईक फ्रॅक्शन we write the difference between the numerator in the numerator and the common denominator in the denominator. म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर कॉमन असतात त्यावेळी त्यापैकी एक कॉमन डिनॉमिनेटर लिहायचा आणि न्युमरेटरला सबट्रॅक्शन करून त्याच्यामध्ये वजाबाकी करून फ्रॅक्शन मिळतो. अशा पद्धतीने हे सबट्रॅक्शन लाईक फ्रॅक्शनची करतात. प्रॅक्टिस सेट 21. त्याच्यावर आधारित उदाहरण बघा. तिसरं उदाहरण 7/9 - 2/9. म्हणजे याचा डिनॉमिनेटर हा कॉमन डिनॉमिनेटर किती आहे 9. आपण लिहिला 9. सबट्रॅक्शन दाखवली आहे न्युमरेटरमध्ये 7 - 2. 7 - 2 इज 5. मिळालेला फ्रॅक्शन आहे 5/9. 6 नंबरचं उदाहरण पुन्हा सेम आहे. 7/10 - 3/10. डिनॉमिनेटर इज इक्वल म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहेत. मग स्टेप काय करणार आपण कॉमन डिनॉमिनेटर लिहिणार 10 आणि न्युमरेटरमध्ये न्युमरेटरची सबट्रॅक्शन म्हणजे 7 - 3 इज 1. मिळालेला फ्रॅक्शन आहे 4/10. एक वर्ड प्रॉब्लेम. 7/10 ऑफ अ वॉल इज टू बी पेंटेड. रामू हॅज पेंटेड 4/10 ऑफ इट. हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. एका भिंतीचा 710 7/10 पार्ट पेंट करायचा आहे. त्यापैकी रामूने 4/10 पार्ट ऑलरेडी पेंट केलेला आहे. तर त्याला किती पार्ट पेंट करायचा बाकी आहे त्यापेक्षा जास्त. म्हणजे 7/10 हा पार्ट पेंटेड करायचा आहे. त्याच्यापैकी 4/10 हा रामूने पेंट केला आहे. तर किती पार्ट पेंट करण्याची रामूला गरज आहे. मग आपण काय करणार आहोत त्याची सबट्रॅक्शन. 7/10 इज अ पेंटेड पार्ट. त्याच्यापैकी 4/10 पार्ट रामूने पेंट केला आहे. आणि मग किती पार्टची गरज आहे पेंट करायची. तर आपण 7/10 - 4/10 कॉमन डिनॉमिनेटर घेतला 10 आणि न्युमरेटरला जे नंबर्स आहेत त्याच्यातला डिफरन्स काढून दाखवला. सबट्रॅक्शन केली आहे 7 - 4 = 3. मग किती पार्ट पेंट करायची गरज आहे रामूला अजून तर 3/10. 3/10 पार्ट ऑफ द वॉल नीड टू बी पेंटेड.